महापौर निवडीआधी शिंदेच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यातील हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये शिफ्ट सर सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार। शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि नगरसेवक यांना मार्गदर्शन करणार। आज ताजलँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला जाणार आहोत। संजय राऊतांचं वक्तव्य। ताजलँड्स एंडमध्ये शिंदेचे नगरसेवक मुक्कामी। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर। स्वतःला भाई म्हणणाऱ्या शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना कोंडून ठेवले, त्यांच्यासाठी सुरक्षित जागा सुरतच। मात्र संपर्काची अनेक साधनं असतात। मुंबईच्या महापौर पदाबाबत संजय राऊत यांच्याकडून नवे संकेत, तर शिंदे नगरसेवकांना किती दिवस कोंडून ठेवणार, संजय राऊतांचा हा सवाल। देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल, मातोश्रीवरती शिवसैनिकांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य। देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवलं, असंही केलं भाष्य। महायुतीचा महापौर बसवणं सोपं असतं तर नगरसेवक कोंडून ठेवलेले नसते। पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू आहेत असं सांगत संजय राऊतांचं सूचक विधान। तर अमित शहा यांना त्यांच्या गटाचा माणूस महापौरपदी बसवायचाय, मात्र फडणवीस हे होऊ देणार नाही, राऊतांचा दावा। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, ते बोलतात ते वास्तव नाही, ते देवावरती विसंबून राहत आहेत। देवाला कधी हात जोडलेले नाही, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी, सूत्रांची TV9 मराठीला ही माहिती। तर मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज, भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावी, शिवसेनेची भावना, सूत्रांची माहिती। 2.5 वर्ष महापौराचा शिंदेंचा कुठलाच प्रस्ताव नाही, आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये महापौर पदाबाबत चर्चा होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे स्पष्टीकरण। महापालिकेच्या निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा, पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू। देवाची इच्छा असल्यास शिवसेनेचा महापौर बसू शकतो, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी कितीही पक्ष एकत्र आणले तरी देखील त्यांचं बहुमत होणार आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवरती टीका, आम्हाला लप्पाछप्पी करण्याची गरज नाही, यावेळेस प्रतापराव जाधव म्हणाले। भ्रष्ट पैशांवरती भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली, पालिका निकालावरून सामनातून भाजपवर निशाणा, निवडणुका संपल्या, खरं राजकारण पुढे घडणारे, सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर ही टीका। पुणे महापालिका कमिशनचा धंदा नाही तर परिवर्तनाचं केंद्र, 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष कुणी हटवू शकत नाही, पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही त्यांचे सेवक। पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना देताना फडणवीसांची अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका। तिकडे पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी युती, भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण, सद्यस्थितीत ज्या जागा ज्या पक्षाकडे त्याच पक्षाला दिल्या जाणार। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक येतो सेफेचा नारा, सूत्रांची माहिती, दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळावं यासाठी हालचाली, 2 दिवसांमध्ये याबाबत अंतिम निर्णय होण्याची सूत्रांची माहिती। तिकडे पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती, बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना झाली सुरुवात। सिंधुदुर्ग या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली जाणार, पत्रकार परिषदेत नारायण राणेंची माहिती, अजितदादांच्या राष्ट्रवादीला समाधानकारक जागा देऊ नारायण राणे यांनी दिलं आश्वासन। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत निम्म्या भागात क्रॉस वोटिंग, तर एका घड्याळाला 3 कमळांना मत द्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका उज्ज्वला ढोरेंचं आवाहन, उज्ज्वला ढोरेंनी स्वतःवरील आरोप फेटाळले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या दावोसच्या दौऱ्यावरती, आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर, मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU। मुंबईमध्ये जनतेनं भाजपला पहिल्यांदा विक्रमी जागा दिला, मुंबईच्या विजयाचा जल्लोष आसाममध्ये, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, तर मुंबई पालिकेत काँग्रेस 4थ्या स्थानी, तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णतः संपली आहे, मोदींची काँग्रेसवरती टीका। परभणीमध्ये पालकमंत्र्यांनी पैसा सत्ता याचा प्रचंड वापर केलेला, एका मतासाठी 15,000 रुपये वाटूनही पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवार हा निवडून आणता आलेला नाहीये, संजय जाधव यांची मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं, भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवरती नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, नेरूळ पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरात खुलताबाद नगर परिषदेला काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मतदान, काँग्रेसकडून 4 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित, निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत नगरसेवकांनी भाजपला केलं मतदान।
परळी नगर परिषदेमध्ये एनसीपीच्या उपनगराध्यक्षपदी खैसर राजा खान यांची निवड. तर मी परळी धनंजय मुंडेंना दिली. पंकजा मुंडेंनी केलेलं वक्तव्य. भाजपचा 9 नगरसेवकांचा गट असताना भाजपला डावलण्यात आलं, त्यामुळे पंकजा मुंडेंनी परळी धनंजय मुंडेंना खरंच दिली का? कार्यकर्त्यांमध्ये हा सवाल. मीरा भाईंदर या ठिकाणी आता मनसेकडून बॅनरबाजी. भाजप जिंकली पण मीरा भाईंदर हारलं, बॅनरचा आशय. निवडणुकीनंतर मनसेकडून भाजप विरोधात असंतोष. ठाण्यामध्ये सत्ता आली त्यानंतर शिवसेनेकडून आभार मानणारे बॅनर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई ठाण्यामध्ये लागले बॅनर. मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 वरती. मुंबईमध्ये पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार. 227 सदस्यांच्या महापालिकेच्या आधी सभागृहामध्ये फक्त 5 नामांकित नगरसेवक होते. मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये महिला नगरसेवकांचा बोलबाला. तर मुंबई पालिकेमध्ये 114 महिला नगरसेविका. मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या सर्वाधिक महिला नगरसेविका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तब्बल 12 जेनजी उमेदवार नगरसेवक झाले. सर्वाधिक संख्या मध्यमवयीन नगरसेवकांची. 22 वर्षीय कशिश फुलवारिया सर्वात तरुण नगरसेविका. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये घाटकोपर आणि कुर्ला प्रभागांमध्ये पाडू यंत्राचा वापर. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी आल्यानं पाडू यंत्राचा वापर. पाडूमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान. तर लाखांहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. किमान 8 प्रभागांमध्ये विजय मताधिक्यापेक्षा नोटाला अधिक मतं. पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदारांचे गुडघ्याला बाशिंग. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचं आरक्षण पाडण्याची शक्यता. तर भाजपकडून इच्छुकांची फिल्डिंग. तर पुणे महापालिका निवडणुकीमध्ये पुण्यातील मतदारांची नोटाला पसंती. एकूण झालेल्या मतदानापैकी 12% म्हणजे 2,16,000 मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचं स्पष्ट. नोटाचा वापर राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा. पुण्यात महापौर पदाची आरक्षण सोडत रखडली. महापौर पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा. महापौर निवडीसाठी आता किमान 15 दिवस लागणार. नागपूर पालिकेमध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या. काँग्रेसमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष. संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा, विवेक निकेसे स्पर्धेमध्ये. लवकरच नागपूरमध्ये काँग्रेसचा गटनेता निवडला जाईल. नागपूर महापालिकेमध्ये राहणार रणरागिणींचा बोलबाला. 151 पैकी 79 महिला उमेदवार निवडून आल्या. खुल्या प्रवर्गातून सुद्धा अनेक महिला उमेदवार विजयी. पुरुष नगरसेवकांची संख्या आता पोहोचली 72 वर. नागपूर पालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त 1 जागा. राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनी काढली रॅली काढत मतदान करणाऱ्या जनतेचे मानले आभार. तर अंबरनाथ नगर परिषदेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान. शिवसेनेने स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या निर्णयाला आव्हान. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश. अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली. राज्यातील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी. राजकीय पक्षांची संख्या वाढली आणि त्यामुळे अपक्ष उमेदवारांवर संक्रांत. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाच्या मतदानाने उच्चांक गाठला. तब्बल 32,020 मतदारांची उमेदवार सोडून नोटाला पसंती. परभणीमधील पालिका निवडणुकीमध्ये 16,098 मतदारांनी सर्व 411 उमेदवारांनी नाकारले. प्रभाग 14 मध्ये 2,475 मतदारांनी, प्रभाग 11 मध्ये 510 मतदारांनी नोटाला पसंती दिली, अशी माहिती. झडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीमधील शाई वापरणार. निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रक मागवलं. तर तिकडे पुणे जिल्हा परिषदेसाठी अवघ्या 2 दिवसांमध्ये 2,000 इच्छुकांनी अर्ज घेतले. झडपीसाठी 5 अर्ज तर पंचायत समितीसाठी 4 अर्ज झाले दाखल. ग्रामीण भागामध्ये देखील इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरूच. पुण्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. भोरमध्ये दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही. भोरमध्ये पंचायत समितीच्या 8 गटांसाठी आणि जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी निवडणूक. कराड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र लिंबे, जयंत काका पाटील आणि भाजपचे सुहास जगताप यांची बिनविरोध निवड. नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी केलं अभिनंदन. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक. तालुकास्तरीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित.
तर धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज. निवडणुका महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ताकदीने लढवणार. या भाजपकडून निवडणुकीसाठी 712 जण इच्छुक. धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचीही माहिती. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीची मतमोजणी माढ्यातच करण्याची मागणी. नगराध्यक्ष मिनल साठेंचा प्रशासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध. रस्त्यावरती उतरण्याचाही दिला इशारा. कोल्हापुरात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. विश्वास पाटलांसह त्यांच्या मुलानंही प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश. महापालिकेच्या भाजपच्या यशानंतर पंढरपूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील फडणवीसांच्या भेटीला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निमित्तानं दोघांच्या भेटीला महत्त्व. आमदार रणजितसिंह अर्जुनसिंह मोहिते पाटील देखील उपस्थित. अहिल्यानगर महापालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेच्या 10 नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर, जिल्हाप्रमुख बापूशेठ टायरवाले यांच्याकडून नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार. सांगलीमधल्या मिरजेत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सत्कार. प्रभाग क्रमांक 7 मध्ये अल्पसंख्याक आघाडीचे सचिव फारुख जमादार यांच्या मातोश्री असलेल्या बानू जमादार यांच्यासह संपूर्ण पॅनलचा झालाय विजय. नंदुरबारमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाजाचं आंदोलन. शहादा शहरामध्ये घडली घटना. कोचिंग क्लासच्या संचालकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतापाची लाट. महापालिकेच्या मतमोजणी दरम्यान गोंधळ आणि दगडफेक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल. ठाकरेंच्या सेनेचे पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील, मयूर कापसे, गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे यांच्यासह इतरांचाही यामध्ये समावेश. तर तिकडे जळगावमधल्या धरण गावामध्ये इराणी महिलेसह 3 वर्षांच्या चिमुकल्याला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्या 3घांना अटक. संशयित आरोपींनी पाकिस्तानात व्हिडिओ कॉल चॅटिंग केल्याचं समोर. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या पूजा नवलेंवर गुन्हा दाखल. पूजा नवले यांच्या कार्यकर्त्यांनी पराभूत उमेदवारांच्या घरासमोरच धिंगाणा घातलेला. पूजा नवले, प्रवीण नवलेंसह 15 ते 20 जणांवरती गुन्हा दाखल. बीड रिक्त पोलीस पाटील पदांसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार. उमेदवारांना 19 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील. छाननी, लेखी परीक्षा आणि मुलाखती झाल्यानंतर 2 मार्चला अंतिम निकाल घोषित केला जाईल. मध्य प्रदेशमधील चैनपुरामध्ये 33व्या आदिवासी सांस्कृतिक अशा महासंमेलनाचं आयोजन. देशभरातील आदिवासी संस्कृती आणि एकतेचं संमेलनामध्ये दर्शन. नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव सहभागी.